तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय, राज्य उत्पादन शुल्क तसेच आपण दारूबंदी पोलीससाठी अतिशय उपयुक्त असणारे जी.के. क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. त्या कारणास्तव सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच या सर्व परीक्षेसाठी अतिशय संभाव्य असलेले मी एक 10,000 प्रश्नांची जी.के. क्वेश्चनची ई-बुक बनवलेली आहे. सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे. या नंबरवर आपल्याला पेटीएम करायचा आहे, जो आपल्याला अमाऊंट दाखवलेला आहे तेवढा, आणि स्क्रीनशॉट त्याच नंबरवर आपल्याला व्हॉट्सअपवर सेंड करायचा आहे. आणि सुपर क्लास सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनलचे 1,00,000 सबस्क्रायबर कंप्लीट होणारच आहेत. सर्वांनी जोही विद्यार्थी हा सुपर क्लास पाहत आहे त्यांना एक रिक्वेस्ट आहे की 1,00,000 सबस्क्रायबर कंप्लीट करण्यास मदत तुम्हाला सर्वांनाच करायची आहे. फक्त आणि फक्त 1200 किंवा 1300 सबस्क्रायबर 1,00,000 होण्यासाठी बाकी आहेत. तर सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न विद्यार्थ्यांना असा आहे, पवन ऊर्जा खालीलपैकी कशापासून निर्मिती केली जात असते? पवन ऊर्जा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. हवेपासून पवन ऊर्जेची निर्मिती केली जात असते. पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या पर्वतास निळा पर्वत असे म्हटले जाते? ते आपल्याला सांगायचं आहे. निळा पर्वत असे कोणत्या पर्वतास? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. निलगिरी पर्वताला जे आहे निळा पर्वत असे म्हटले जाते. इस्रो ही भारताची प्रसिद्ध संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणारी आहे? कोणती? इस्रो ही प्रसिद्ध संस्था. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. आंतरिक क्षेत्रामध्ये इस्रो ही भारताची प्रसिद्ध संस्था कार्य करत असते. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी मुख्यमंत्र्याचे वेतन व भत्ते कोण निश्चित करते ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणाचे? मुख्यमंत्र्यांचे वेतन तसेच भत्ते. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते जे आहे विधिमंडळ निर्धारित किंवा जे असते पाहता असते. पाहूया पुढचा प्रश्न. डिजिटल 7/12मध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे प्रथम क्रमांकावर आहे? कशामध्ये? डिजिटल 7/12वर प्रथम क्रमांकाचे भारतातील राज्य. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. महाराष्ट्र राज्य डिजिटल 7/12मध्ये प्रथम क्रमांकाचे ठरलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारताचे कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जात असते ते सांगायचं आहे. भारतामध्ये सनराईज क्षेत्र कोणत्या उद्योगास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. वाहन क्षेत्राला भारतामध्ये सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते. पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा असे खालीलपैकी कशास म्हटले जाते ते विचारलेले आहे. अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. शेती व्यवस्थेला अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा असे संबोधले जाते. पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय राष्ट्रध्वज कोणत्या व्यक्तींनी तयार केलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. भारतीय राष्ट्रध्वज तयार करणारी व्यक्ती. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. पिंगली व्यंकय्या यांनी भारतीय राष्ट्रध्वज हा तयार केलेला आहे. खरीप व रब्बी अशा दोन्हीही हंगामात येणारे पीक खालीलपैकी कोणते आहे? खरीप तसेच रब्बी या दोन्हीही हंगामात. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. एक म्हणजे ज्वारी हे जे पीक आहे रब्बी तसेच खरीप या दोन्हीही हंगामात येत असते. सर्वात प्रदूषित माती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळून येते? भारतातील कोणत्या राज्यात सर्वात प्रदूषित माती पाहावयास मिळते? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त प्रदूषित माती आहे. भारतातील सर्वात रुंद नदी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सर्वात रुंद असलेली नदी विचारलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. ब्रह्मपुत्रा ही नदी भारतामध्ये सर्वात रुंद असलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे? जे आपले भारताचे नाव दिलेले आहे ते कोणत्या राजाशी संबंधित असलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. भरत चक्रवर्ती या राजाशी संबंधित भारताचे नाव भारत असे आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात लांब धरण आपल्याला सांगायचं आहे, जे असे की सर्वात लांब आहे धरण. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. भारतातील सर्वात लांब धरण हिराकूड हे एक धरण आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील 8 जे आहे महत्त्वाच्या मातींपैकी कोणती एक महत्त्वाची आहे ते सांगायचं आहे. सर्वात महत्त्वाची 8 मात्यांपैकी सर्वात महत्त्वाची माती कोणती आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे.
3 म्हणजेच गाळयुक्त जी माती आहे 8 मात्यांच्या प्रकारापैकी सर्वात महत्त्वाची आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील डॉलर रुपया विनिमय दर कशावरून अवलंबून असते ते सांगायचं आहे. डॉलर व रुपया विनिमय दर कशावर अवलंबून असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मागणी तसेच पुरवठा तसेच शिल्लक या सर्व बाबीवर डॉलर रुपया विनिमय दर हा अवलंबून असतो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रसिद्ध असलेले भवानी वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? कोणते भवानी वस्तू संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे 3 म्हणजेच सातारा जिल्ह्यामध्ये भवानी वस्तू संग्रहालय आपल्याला पाहावयास मिळते. पाहूया पुढचा प्रश्न. दांडी यात्रेमध्ये महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींचा समावेश होता? दांडी यात्रेत स्पेशली महाराष्ट्रातील किती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 1 म्हणजेच 13 व्यक्तींचा समावेश दांडी यात्रेमध्ये महाराष्ट्रातून झालेला होता. पाहूया पुढचा प्रश्न. तुतीकोरीन हे खालीलपैकी जे बंदर आहे ते कोणत्या राज्यात येते ते सांगायचं आहे. जे आंतरराष्ट्रीय बंदर आहे तुतीकोरीन आंतरराष्ट्रीय बंदर कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य आहे. तामिळनाडू राज्यामध्ये तुतीकोरीन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर पाहावयास मिळते. पाहूया पुढचा प्रश्न. अन्नाचे पचन करणे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे हे प्रमुख कार्य आहे? कशाचे? अन्नाचे पचन करणे विचारलेलं आहे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. जठराचे जे आहे शरीरामध्ये अन्नाचे पचन करणे हे महत्त्वाचे कार्य आहे. विभवांतराचे एकक खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे. विभवांतराचे एकक. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. व्होल्ट हे विभवांतराचे एकक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा खालीलपैकी कोणी दिलेली होती? बौद्ध धर्माची दीक्षा बाबासाहेबांना कोणी दिलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. चंद्रमणी महास्थिर यांच्यातर्फे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आलेली होती. पाहूया पुढचा प्रश्न. पाचगणीचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पठार आहे पाचगणीचे कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 2 म्हणजेच सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणीचे पठार आपल्याला पाहावयास मिळतात. पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. संविधानामध्ये एकूण किती पानांचा समावेश आहे? संविधानामध्ये एकूण किती पाने आहेत विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 4 योग्य आहे. 251 पानाचा समावेश जो आहे संविधानामध्ये झालेला आहे विद्यार्थ्यांनो. पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या मृदेमध्ये पाणी रोखून ठेवण्याची क्षमता इतरांपेक्षा जास्त असते? पाणी रोखून ठेवणारी सर्वात जास्त मृदा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य आहे. रेगूर मृदेमध्ये पाणी रोखून ठेवण्याची क्षमता इतरांपेक्षा सर्वात जास्त असते. पाहूया पुढचा प्रश्न. रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या पिकासाठी अत्यंत महत्त्वाची असते ते विचारलेलं आहे. रेगूर मृदा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. कापूस पिकासाठी रेगूर मृदा ही सर्वात अत्यंत महत्त्वाची असते. एका एकरमध्ये एकूण किती गुंठ्यांचा समावेश असतो ते आपल्याला सांगायचं आहे. एका एकरमध्ये एकूण किती गुंठे असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. एका एकरमध्ये कुल 40 गुंठ्यांचा समावेश असतो. लोकसंख्या मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग केला जात असतो? लोकसंख्या मोजण्यासाठी. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. जनगणनेचा जो वापर आहे लोकसंख्या मोजण्यासाठी केला जात असतो. पाहूया पुढचा प्रश्न. विदर्भ विभागातील एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो ते आपल्याला सांगायचं आहे. विदर्भ विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. एकूण 11 जिल्ह्यांचा जो समावेश आहे विदर्भामध्ये होत असतो. पाहूया पुढचा प्रश्न. सातवाहनाच्या राज्यांनी महाराष्ट्रावर एकूण किती वर्ष राज्य केले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणी? सातवाहनांच्या राज्यांनी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. 460 वर्ष जे आहे या ठिकाणी सातवाहनांच्या राज्यांनी हे महाराष्ट्रावर राज्य केलेले होते. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते ते आपल्याला विचारलेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य आहे. महाराष्ट्र राज्याची जेव्हा स्थापना झाली तेव्हा राज्यामध्ये फक्त 24 जिल्ह्यांचा समावेश होता. पाहूया पुढचा प्रश्न. हाताचा पंजा हे जे आहे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय पक्षांचे चिन्ह आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. चिन्ह कोणते? हाताचा पंजा हे कोणत्या पक्षाचे चिन्ह आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचे हाताचा पंजा हा चिन्ह आहे.
पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये गडकऱ्यांचे बंड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झालेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. गडकऱ्यांचे बंड, तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गडकऱ्यांचे बंड झालेले होते. पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या पेशी शरीर वाढीवर नियंत्रण ठेवणारे आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. शरीर वाढीवर नियंत्रण ठेवणारे जे आहे पेशी, तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. पियुषिका ह्या जे पेशी आहेत किंवा जे आहे ते शरीर वाढीवर नियंत्रण ठेवत असतात. पाहूया पुढचा प्रश्न. राष्ट्रपतीला कोणत्या विधेयकाला मान्यता देणे बंधनकारक असते ते आपल्याला सांगायचं आहे. राष्ट्रपतीला कोणत्या विधेयकास मान्यता देणे बंधनकारक असते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतीला मान्यता देणे हे बंधनकारक असते. औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा जो समावेश आहे खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये झालेला आहे, कोणत्या भागामध्ये होतो ते आपल्याला सांगायचं आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा समावेश, तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. मराठवाड्यामध्ये औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा समावेश होत असतो. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या ईशान्य भागामध्ये कोणत्या टेकड्या स्थित आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. ईशान्य भागामध्ये कोणत्या टेकड्या येतात ते विचारलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. दर्गेसाट टेकड्या जे आहे महाराष्ट्राच्या ईशान्य भागामध्ये स्थित आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. बहुजन समाज पार्टी या पक्षाचे चिन्ह जे आहे खालीलपैकी कोणते आहे. बहुजन समाज पार्टी, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. हाती जे आहे बहुजन समाज पार्टी या पक्षाचे एक चिन्ह आहे. ऋणानुबंध हा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे ते विचारलेला आहे. ग्रंथ आहे ऋणानुबंध हा प्रसिद्ध ग्रंथ. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. यशवंतराव चव्हाण यांनी ऋणानुबंध हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. जगातील कोणत्या देशाने सर्वप्रथम राष्ट्रगीत तयार केलेले होते आपल्याला विचारलेलं आहे. राष्ट्रगीत सर्वप्रथम तयार करणारा देश, तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. जापान या देशाने जगामध्ये सर्वप्रथम राष्ट्रगीत तयार केलेले होते व इतर हळूहळू सर्व देशांनी सुरू केले म्हणजेच तयार केले राष्ट्रगीत. पाहूया पुढचा प्रश्न. सचिन तेंडुलकर यांनी आपला शेवटचा सामना खालीलपैकी कोणत्या देशाविरुद्ध खेळलेला होता. कोणते. सचिन तेंडुलकर यांनी या खेळाडूंनी, तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध सचिन तेंडुलकर यांनी आपल्या जीवनातील सर्वात शेवटचा सामना खेळलेला होता. पाहूया पुढचा प्रश्न. मसुदा समितीचे उपाध्यक्ष खालीलपैकी कोणते व्यक्ती होते. अध्यक्ष नाही तर आपल्याला उपाध्यक्ष मसुदा समितीचे विचारलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सईद शादुल्ला यांनी मसुदा समितीचे उपाध्यक्ष व्यक्ती आहेत किंवा होते. प्रसिद्ध असलेले कारगिल युद्ध एकूण किती दिवस चाललेले होते. कारगिल युद्ध एकूण किती दिवस चालले, तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. विद्यार्थ्यांनो 60 दिवस तब्बल जे आहे कारगिल युद्ध चाललेले होते. पाहूया पुढचा प्रश्न. अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र खालीलपैकी कोणत्या क्षेत्रास म्हणतात. तृतीय क्षेत्र अर्थव्यवस्थेतील कशास म्हणतात, तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. सेवाला जे आहे अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र असे संबोधले जाते. जगामध्ये सर्वात जास्त एकशिंगी गेंडा खालीलपैकी कोणत्या नॅशनल पार्कमध्ये पाहावयास मिळतो ते विचारलेलं आहे. एकशिंगी गेंडा हा सर्वात जास्त कोणत्या नॅशनल पार्कमध्ये आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये जगामध्ये सर्वात जास्त एकशिंगी गेंड्यांची संख्या आहे. प्रसिद्ध असलेले कारगिल युद्ध खालीलपैकी कोणत्या 2 देशादरम्यान झालेले होते. आता जे कारगिल युद्ध होते ते कोणत्या 2 देशादरम्यान झालेले होते विचारलेलं आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारत व पाकिस्तान या 2 देशादरम्यान कारगिल युद्ध झालेले होते जे की तब्बल 60 दिवस चाललेले होते. पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या जिल्ह्याची जी सीमा आहे गुजरात या राज्याशी संलग्न आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. गुजरात राज्याशी संलग्न असलेले महाराष्ट्रातील जिल्हे, तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार या सर्व जिल्ह्यांची सीमा जे आहे गुजरात राज्याशी संलग्न आहे. पाहूया पुढचा प्रश्न. 1908 सेवा सदनची स्थापना खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती. कशाची. सेवा सदनची स्थापना
1908 मध्ये कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य आहे एक म्हणजेच रमाबाई रानडे यांनी 1908 मध्ये सेवा सदनची स्थापना केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला वाटते की सर्वच विद्यार्थ्यांना आवडलेली आहे. सुपर क्लास सोडण्याच्या पूर्वी प्लीज कृपया करून जोही विद्यार्थी हा सुपर क्लास आतापर्यंत पाहिलेला आहे त्यांनी सबस्क्राईब करायचंच आहे, कारण ते एक रिअल विद्यार्थी आहेत आणि त्यांनी सबस्क्राईब केलं तर 1,00,000 सबस्क्राईब आपल्या चॅनलचे कंप्लीट होणारच आहेत. 1-2 दिवसामध्ये होऊन जातील. आणि तसेच आपल्यासाठी जे ईबुक तयार केलेली आहे त्या ईबुकला घेण्यासाठी आपल्याला जो नंबर सुरुवातीला दाखवलेला आहे त्याच्यावर जे आहे पेमेंट करायचं आहे आणि आपला जो स्क्रीनशॉट आहे व्हॉट्सअपवर त्याच नंबरवर सेंड करायचा आहे. तर मिळतो स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.